शेतकरी मित्रांनो, राम राम. आज उद्या परवा कोणत्या जिल्ह्यांना पाऊस होणार हे जाणून घेण्याआधी महत्त्वाच्या सूचनावर एक नजर टाकू. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस होत असताना काही भाग जोरदार पावसाची वाट पाहत होता. परंतु जुलै संपूर्ण संपला तरी देखील त्या भागात जोरदार पाऊस झाला नाही. त्या भागात ऑगस्ट शेवटच्या आठवड्यापासून चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. सध्या तरी काही भाग चिंतेच्या विळख्यात दिसत आहे. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. राजस्थानवर सध्या एक कमी दाबाचं क्षेत्र आहे. पूर्वेकडून नवीन वादळी प्रणाली विकसित होण्याकरता अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे. एक सिस्टम बनू शकते एवढं वातावरण दक्षिण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या मध्यावर आहे. त्यामुळे पुढील वातावरण काय असेल हवामानामध्ये यावर आपण बारकाईने लक्ष देऊन आहोत. आपण कालचं पाऊसमान जर बघितलं तर काल महाराष्ट्रामध्ये विदर्भात काही ठिकाणी पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली होती. मराठवाड्यात तुरळक पाऊस झालेला आहे. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी तुरळक पाऊस आहे. आणि जो आपण अंदाज यापूर्वी दिलेला होता, कोकण किनारपट्टीला मात्र अजूनही घाटमाथ्यावर आणि कोकणात जोरदार सरी होत आहेत. मध्यम ते जोरदार पाऊस होताना आपण बघतो. त्यामुळे अजूनही कोस्टल म्हणजे केरळपासून तर अगदी गुजरातपर्यंत किनारपट्टी भागात, पश्चिम किनारपट्टीला पाऊस आहे. गुजरातमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे. आता मात्र हे पावसाचं वातावरण राजस्थानमध्ये सरकलं आहे. त्यामुळे वातावरण बदलेल. परंतु एकूण जर भारतातला पाऊस बघितला तर आपल्याला कमी झाल्याचं दिसतंय. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. भारतीय हवामान खात्याने आज 3 तारखेला घाटमाथ्यावर आणि कोकणामध्ये येलो अलर्ट दिलेला आहे. विदर्भ मराठवाड्यात पाऊस उघडेल असा अंदाज आहे. परंतु आपल्या अंदाजानुसार या ठिकाणी हलकी पावसाळी परिस्थिती विदर्भ मराठवाड्यात राहू शकते असा अंदाज आहे. 4 तारखेला भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील पाऊस उघडेल असा अंदाज दिलेला आहे. आपण मात्र स्थानिक वातावरणाचा अंदाज या ठिकाणी देतो आहोत. 5 तारखेला हे भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात पाऊस उघडेल असा अंदाज दिला आहे. आणि विशेष म्हणजे पूर्व भारतामध्ये पाऊस आहे आणि पश्चिम भारतामध्ये पाऊस उघडलेला असणार आहे असा अंदाज आहे. त्यामुळे हे बदलतं हवामान देखील आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. मात्र आपला अंदाज आहे की 5 तारखेपर्यंत तरी स्थानिक वातावरण महाराष्ट्रात राहील. आपण ECMW मॉडेलचा जर अंदाज बघितला, या ठिकाणी असं दिसते की महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार होईल. त्यामुळे आज मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. थोडं उत्तर महाराष्ट्रात पाऊस कमी असू शकतो. हे वातावरण उद्या 4 तारखेलाही विदर्भ, कोकण आणि थोडं पश्चिम महाराष्ट्र राहण्याची शक्यता आहे. पावसाचं प्रमाण कमी होईल 4 तारखेला, परंतु स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. 6 तारखेला देखील कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता आहे. पावसाचं प्रमाण कमी होतं आहे. 6 तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होतं आहे. मात्र पूर्व भारत, उत्तर भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. आणि ECMW मॉडेलने सुद्धा बंगालच्या उपसागरामध्ये एक वादळी प्रणालीचे संकेत दिलेले आहे. म्हणजे जसं JFSने यापूर्वी अंदाज दिलेला होता त्या पद्धतीचा अंदाज ECMW मॉडेलने देखील दिलेला आहे. 7 तारखेला आपण बघतो की बंगालच्या उपसागरातील सिस्टम विशाखापट्टणमकडे सरकताना दाखवण्यात आलेली आहे. दरम्यान पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहील. महाराष्ट्रात पाऊस कमीच असणार आहे. 8 तारखेला देखील एक विशाखापट्टणमच्या दरम्यान वादळी प्रणाली विकसित होण्याची शक्यता आहे. या प्रणालीचं आपल्याला जास्त लक्ष ठेवावं लागणार आहे. दरम्यान आपण पूर्व भारतामध्ये पूर्णपणे पावसाचं वातावरण असल्याचं बघतो. 9 तारखेला एक वादळी प्रणाली आपण या ठिकाणी राजस्थानच्या दरम्यान बघतो. दुसरी वादळी प्रणाली बंगालच्या उपसागरात आहे. दोघांमध्ये असलेली ट्रप ही या ठिकाणी पावसाचं वातावरण निर्माण करते. आणि थोडं कोकणाच्या आजूबाजूने पाऊस आहे. मात्र महाराष्ट्रात अंतर्गत भागात पावसाचं वातावरण कमी आहे. 10 तारखेला देखील विशेष वातावरण नाही. दोन्ही सिस्टम कमजोर होत गेलेले आहेत.
एक सिस्टम तर भूभागावर असल्यामुळे ती कमजोर होणं अपेक्षित आहे, परंतु विशाखापट्टणमकडे तयार झालेली सिस्टम देखील फारशी प्रबळ नाही. 11 तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण आणखी कमी होणार आहे. 12 तारखेला महाराष्ट्रातील पाऊस प्रमाण कमी होईल, परंतु बंगालच्या उपसागरात असलेली वादळी प्रणाली थोडा आकार घेण्याची शक्यता असल्यामुळे साधारणपणे आपण या ठिकाणी बघतो या वादळी प्रणालीला आकार येण्याची शक्यता आहे. 13 तारखेला ही वादळी प्रणाली थोडा अंतर्गत भारतामध्ये सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे एखादी वादळी प्रणाली यापासून विकसित होते का हे बघावं लागेल. परंतु महाराष्ट्रात 13 तारखेपर्यंत विशेष पाऊस नाही. 13 तारखेला श्रावण सुरू होतो आणि मग श्रावणानंतर मात्र आपल्याला वातावरणात बदल अपेक्षित आहे, कारण जो नैसर्गिक नियमाप्रमाणे, परंतु एलिनोचा प्रभाव दरम्यानच्या काळात वाढत जाणार आहे. त्यामुळे पावसावर सकारात्मक परिणाम होतो की नकारात्मक हे देखील बघणं आवश्यक आहे. 14 तारखेला विदर्भाच्या दिशेने बंगालच्या उपसागरातील वातावरण सरकणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे पूर्व विदर्भात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा या भागात मोठं पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं. या वादळी प्रणालीचा विदर्भावर परिणाम होण्याची शक्यता आहे आणि यामध्ये संपूर्ण विदर्भ कव्हर केला जाऊ शकतो असा अंदाज आहे. ही वादळी प्रणाली 15 ऑगस्टला अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे. 16 तारखेला या वादळी प्रणालीचा मराठवाड्यावर परिणाम व्हायला सुरुवात होईल, कारण ही पूर्णपणे महाराष्ट्रावर येण्याची शक्यता आहे आणि आपण सांगितलेले पूर्वार्ध साधारण 15 ऑगस्टच्या अगोदर फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात असणार नाही, परंतु उत्तरार्धामध्ये ऑगस्टच्या पावसाचं प्रमाण वाढेल आणि त्या पद्धतीची प्रक्रिया या ठिकाणी घडते आहे. 17 तारखेला देखील या प्रणालीचा प्रभाव हा विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र असा पडणार आहे. त्यामुळे जो आपला मुख्य दुष्काळी पट्टा होता, ज्या ठिकाणी आपल्याला पावसाची कमी होती, ती कमी भरून निघण्याची शक्यता आहे. त्या किंवा सरासरी एवढी पावसाची नोंद ऑगस्टमध्ये देखील होऊ शकते, हे मात्र आता या प्रणालीवर अवलंबून असणार आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. आज उद्या देखील आपण जसं जसं पुढे जाऊ तसं पावसाळी प्रमाण स्थानिक स्वरूपात आहे, मात्र विशेष पावसाचा प्रभाव नाही आहे. आपण अगदी 10 तारखेपर्यंत जरी गेलो तरी विशेष प्रभाव नाही आहे. केवळ कोकण आणि थोडंफार पूर्व विदर्भात वातावरण आहे. स्थानिक वातावरण बाकी महाराष्ट्रामध्ये आहे. 13 तारखेपर्यंत आपण जर बघितलं तर आपल्याला अशाच प्रकारचं वातावरण दिसेल. मात्र आपण 13 तारखेपासून पुढे जर बघायला लागलो की 17 तारखेपर्यंत, तर आपल्याला विदर्भामध्ये संपूर्णपणे पावसाचं वातावरण बदलणारं दिसतंय. मराठवाड्याच्या उत्तर भागामध्ये आणि थोडं जळगाव जिल्ह्यामध्ये वातावरण बदलण्याची शक्यता आहे. त्या दरम्यान कोकणातही चांगल्या पावसाची शक्यता आहे. आपण पावसाचे विभाग कुठले आहेत हे जर बारकाईने बघितलं तर आपल्याला साधारण या भागामध्ये आणि कोकण विभागामध्ये पावसाळी परिस्थिती दिसते. हा भाग मात्र आपल्याला पुन्हा एकदा कमी पावसाचा दिसतोय. मात्र एक लक्षात घ्या की या भागासाठीचे पाऊस हे आपल्याला साधारण ऑगस्टच्या शेवटचा आठवडा आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये या ठिकाणी रिकव्हरी होईल. त्यामुळे होतोय, परंतु उशिरा पाऊस या ठिकाणी दिसतोय. आपण या मॉडेलचा जर बारकाईने अंदाज बघितला तर घाटमाथ्यावर आणि कोकणात पावसाच्या सरी आजही कायम आहेत. आज विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पावसाची शक्यता आहे, ज्यामध्ये अगदी मराठवाडा, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ, त्यानंतर सोलापूर, लातूर, धाराशिव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि संपूर्ण घाटमाथा असं पावसाळी वातावरण आहे. त्यामुळे आज एक चांगल्या प्रकारचं पावसाळी वातावरण दिसू शकतं. मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण आज आहे. त्यामुळे चांगलं पावसाळी वातावरण आपल्याला आज बघायला मिळू शकतं आणि थोडं उद्या देखील याचा प्रभाव आहे, परंतु याचा प्रभाव नंदुरबार, धुळ्याकडे कमी राहणार आहे. थोडा विदर्भातही कमी राहू शकतो, परंतु मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात हे 2 दिवस
आपल्याला खूप स्थानिक वातावरणाचा चांगला प्रभाव देतील असं दिसतंय. थोडं मध्य महाराष्ट्र म्हणजे अहिल्यानगर, बीड आणि पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अगदी लातूर, धाराशिव, बीड या भागात आपल्याला आणि दक्षिण कोकणात देखील चांगल्या प्रकारचा पाऊस 5 तारखेला असण्याची शक्यता आहे. 6 तारखेला हे प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल. स्थानिक वातावरण 6लाही आहे. दक्षिण कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगलीमध्ये, परंतु त्याचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल. थोडं सोलापूर, लातूर, धाराशिवमध्ये, नांदेडमध्ये हे वातावरण असणार आहे. परंतु 7 तारखेला आपल्याला याचा प्रभाव कमी होतोय आणि पूर्व विदर्भात मात्र पाऊस वाढतोय. कोकण घाटमाथा आणि नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढणं अपेक्षित आहे 7 तारखेला. 8 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भ असं वातावरण 7-8 तारखेला तयार होतंय. 9 तारखेला विशेष पाऊस महाराष्ट्रामध्ये नाही. 10 तारखेलाही विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रात नाही. 11 तारखेलाही विशेष वातावरण नाही. 12लाही विशेष वातावरण नाही. 13 तारखेला सुद्धा दक्षिण कोकणात पावसात थोडा फरक पडतोय आणि विदर्भात देखील पावसाचं ॲक्टिव्हिटीज वाढतील 13 तारखेला आणि श्रावण सुरू होतोय. त्यामुळे पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढणं अपेक्षित आहे. 14ला विदर्भ, पूर्व मराठवाडा, दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता या ठिकाणी स्पष्ट होते. एक वादळी प्रणाली जी बंगालच्या उपसागरात उत्तरेला बनून भारतावर सरकणार आहे आणि त्याचा परिणाम विदर्भात 15 तारखेला असणं अपेक्षित आहे. त्यामुळे विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे संकेत 15 तारखेला आहेत. त्यानंतर ही वादळी प्रणाली जसा आपल्याला अगोदर शेवटच्या जुलैच्या आठवड्यात डीप डिप्रेशननी मार्ग दिला त्याच मार्गे ही जाण्याची प्राथमिक शक्यता आहे. आणि असं जर झालं तर मग उत्तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ असं हे वातावरण पुढे सरकण्याची शक्यता आहे. आता उत्तर या ठिकाणी आपल्याला दिसते की मध्य प्रदेशकडे ती जास्त सरकते, परंतु तरी देखील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव आणि विदर्भ या ठिकाणी याचा प्रभाव राहील. थोडा बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर उत्तर आणि जालन्याच्या उत्तरेला प्रभाव राहील. तसा महाराष्ट्रात इतर ठिकाणी त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता प्राथमिकदृष्ट्या नाही. परंतु ही थोडी सिस्टम दक्षिणेला सरकणं अपेक्षित आहे, कारण आता 15 ऑगस्ट नंतर ज्या सिस्टम आकार घेतात त्या थोड्या दक्षिणेला सरकणं अपेक्षित असतं आणि त्यामुळे प्रत्यक्ष ही बनण्याकरता अजून वेळ आहे. त्यामुळे आपला अंदाज आहे की मराठवाड्याच्या उत्तर भागाला ही अधिक कव्हर करेल. म्हणजे यामध्ये नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली आणि बीड उत्तर, अहिल्यानगर उत्तर, छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यामध्ये देखील याचा परिणाम अपेक्षित आहे. त्यामुळे असं जर झालं तर मग मात्र या ठिकाणच्या दुष्काळी परिस्थिती जी निर्माण झालेली होती आणि अजूनही जी हिंगोलीमध्ये किंवा बीडमध्ये पावसाची घट आहे ती कमी करण्यात आपल्याला मदत होऊ शकते. शेतकरी मित्रांनो, राम राम. मी किशोर पलटे आपल्याला 3 ते 5 ऑगस्ट दरम्यानचा महाराष्ट्र हवामान अंदाज थोडक्यात सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान राज्यातील अनेक भागांना पावसाचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर विदर्भात वाऱ्याचा वेग अधिक राहून पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान आहे. तर आपण विभागावर हवामान अंदाज जाणून घेऊ. सर्वप्रथम आपण नेहमीच मराठवाड्याचा हवामान अंदाज जाणून घेत असतो. तर मराठवाडा विभागात 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज नसला तरी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता या दरम्यान आहे. म्हणजे आज छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. यातील काही ठिकाणी थोडे चटक्याचे ऊन देखील पडेल. तर 4 आणि 5 ऑगस्ट दरम्यान पावसाचे प्रमाण कमी होऊन काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी होऊ शकतात. त्यानंतर विदर्भ
तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांना 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. म्हणजे आज 3 ऑगस्ट रोजी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वाऱ्याचा वेग अधिक राहून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर 4 आणि 5 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर थोडा कमी होऊन पावसाची शक्यता कायम असेल. तसेच बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी उकाडा जाणवू शकतो. त्यानंतर आहेत उत्तर महाराष्ट्र. तर उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज नाही, परंतु काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मुख्य म्हणजे नाशिक घाट परिसरामध्ये आज मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो. तर मैदानी भागात हलका पाऊस होऊ शकतो. त्यानंतर जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना विशेष करून जळगाव आणि नंदुरबार मध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर धुळे जिल्ह्यात अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी होण्याची शक्यता आहे. तसेच 4 ते 5 ऑगस्ट नंतर बऱ्याच भागात पावसाचे प्रमाण खूपच कमी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आणि शेवटचा विभाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. तर यातील बऱ्याच भागामध्ये चांगला पाऊस झाला आणि बऱ्याच भाग पावसाच्या म्हणजे चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत अजून देखील आहे. तर असाच विभाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. तर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. खास करून पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर आणि कोल्हापूर घाट परिसर यांचा समावेश आहे. तर मैदानी भागात हलका ते काही ठिकाणी मध्यम पाऊस होऊ शकतो. तसेच सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ राहून काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी होऊ शकतात. परंतु या दरम्यान या 2 जिल्ह्यांमध्ये म्हणजे सोलापूर आणि सांगली पावसाचे प्रमाण अगदी नगण्य राहण्याची शक्यता आहे. तसेच शेवटचा आणि अत्यंत कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यांमध्ये ज्या जिल्ह्यांचा समावेश होतो असा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा. तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यात पश्चिम भागात या दरम्यान हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. तर अहिल्यानगर शहर परिसर आणि उर्वरित भागातील तालुके म्हणजे पारनेर, श्रीगोंदा, जामखेड, कर्जत, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, श्रीरामपूर, राहुरी या भागात काही ठिकाणी हलका तर काही भागात अत्यंत हलक्या पावसाची शक्यता आहे. या दरम्यान तापमान वाढून उकाडा जाणवेल आणि पावसासाठी पोषक हवामान तयार झाल्यास पावसाच्या स्वरूपात बदल होऊ शकतो. म्हणजे जिथे हलका पाऊस सांगितला तिथे थोड्या हलक्या पावसापेक्षा थोडा जास्त म्हणजे मध्यम पावसाच्या आसपास पाऊस होऊ शकतो. तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो आपण 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्र हवामान अंदाज सर्व विभागवार आणि सर्व जिल्हावार म्हणजे जिल्हानिहाय जाणून घेतला. तर हा अंदाज पाहताना आपली एक गोष्ट लक्षात येते की आज थोडा राज्यामध्ये पावसाचा जोर जास्त असेल, उद्या कमी, परवा कमी, म्हणजे उद्यापासून पावसाचा जो प्रभाव आहे तर तो कमी होण्यास सुरुवात होईल. आणि एकंदरीत या दरम्यान शेतकऱ्यांना फवारणी खत व्यवस्थापन करण्यासाठी वेळ मिळेल. फक्त फवारणी करत असताना पावसाचा अंदाज घेऊन आणि शक्यतोवर सकाळी लवकर फवारणी करावी जेणेकरून दुपारनंतर पावसाची शक्यता जास्त असते. चला तर शेतकरी मित्रांनो आपल्या भागात पावसाची परिस्थिती कशी आहे हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच शेती आणि हवामानविषयक प्रश्नांची उत्तरे घेऊन. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.